महावितरण कार्यालयामध्ये आपण आलेलो आहे. आपल्या इथे आपण पाहिलंय महावितरणचा भोगळ कारभार. हे बाबा आहेत, या बाबाला 7,300 रुपये बिल आलेलं आहे आणि दुसरं बिल आहे पुन्हा दुसरे शेतकरी यांना 5,200 रुपये आले एका महिन्याचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक किती बिल आलं तुमचं एक महिन्याचं? किती बिल आलं? हे पुन्हा 15,000 झूम करून बघा. 15,000 रुपये बिल यांनी बिल भरलेलं आहे 28 एप्रिल 2026 रोजी. तरी 15,000 रुपये बिल घरगुती बिल. म्हणजे कोणती कारखानदारी चालत यामध्ये यांचं बिल आहे एका महिन्याचं 5,200 रुपये. पुन्हा साहेब म्हणतात की तुम्ही अहवाल आणून द्या. म्हणजे बाकी कामं सोडून आपण हेच कामं करायचे असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. या बाबाला चालता येत नाही. उन्हाचे दिवस आहे. यदा कदाचित काही झालं याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याला अभियंता साहेब सुद्धा नाही. सर्वांना विनंती की महावितरणकडे आपण लक्ष द्यावे. धन्यवाद. सगळे जाणार आम्ही रात्रभर अंधारात आम्ही आमच्या लहान लहान लेकरं यांनी सांगितलं सुद्धा नाही लाईट कट करणार का मग बिल किती आलं? बिल किती आलं? 15,000 रुपये. 15,000 रुपये घरगुती बिल आहे. घरगुती बिल 15,000 रुपये दिले. एक कस्टमर नाही तर इथं जवळपास 10 ते 12 कस्टमर आहेत. यांचे 12 आणि 15,000 रुपये बिल आलेले आहे. 130 रुपये होतं या महिन्यात 5,300 रुपये बिल आलं. महावितरणचा भोगळ कारभार बघू शकता आपण. आणि जवळजवळ 10 चक्रा मारल्यात. ते मग लाईनमॅन तुम्ही सर्वे करा, तुमचं वायर बदलून घ्या, तुमच्या खाजगी वायरमॅनला दाखवा. त्याला दाखविलं. त्याच्यानंतर पुन्हा लाईनमॅनला फोन केला. लाईनमॅन म्हणतो ते साहेबाला जाऊन भेटा. साहेब म्हणजे लाईनमॅनला जाऊन भेटा. चक्र मारून घायला आम्ही पुन्हा त्यांनी वरून लाईट कट केली. यांनी वरून पुन्हा लाईट सुद्धा केली. लाईट कट करून टाकली यांनी आमच्याकडे. सांगितलं सुद्धा नाही. रेग्युलर बिल आहे भरण्यात. असं एकही महिना नाही कोणता लाईट बिल भरलेलं नाही. तुम्ही आमचं मीटर पुढे खांद्याला बसलेले आमच्या घरी नाही ना. तुम्ही आम्ही तर काही थोडं काही केलं नाही. आमचं मीटर खांद्याला बसलेले. तरी पडला